नमस्कार मित्रांनो. सारं काही तिच्यासाठी 8 जुलै भागामध्ये मेघना बघते तर नीरज आणि निकी बोलत असतात. ती म्हणते, निकी अगं दोघंच काय बोलतायत? ती बिचारी एकटीच बसली, जा तिला तिची रूम दाखव. निकी म्हणते, ओके चल निशी. बेडरूममध्ये घेऊन जाते आणि म्हणते, निशी हे बघ तुमची रूम. बेडरूम एवढी सुंदर असते की निशी बघून चकितच होते. निकी म्हणते, बाय द वे निशी, सॉरी यार, मला तुमच्या लग्नाला यायला नाही जमलं. मला सांग, नीरज माझ्यावर खूप चिडला होता ना? पण डोंट वरी, मी त्याला हँडल करेल. बाय द वे, तुला आवडली ना रूम? निशी हो म्हणून मान हलवते. निकी म्हणते, ह्या रूममध्ये आमचं अख्खं बालपण गेलं. इथे आम्ही PS खेळायचो, व्हिडिओ गेम खेळायचो, स्टडीज करायचो आणि खूप जास्त भांडायचो पण. आणि आमच्या भांडणामध्ये फक्त आम्ही दोघंच असायचो. तुला माहिती आहे, आमच्या दोघांमध्ये कुणीच नाही यायचं. आणि खरंच आज मला खूप कसं तरी होतं आहे. ही माझी सगळ्यात आवडती नीरजची रूम. तेवढ्यात नीरज येतो आणि म्हणतो, आमची रूम माझी आणि मिसेस सचदेवची. आणि निशी तू काळजी करू नकोस हां, तुझी नांदिवली कायम तुझ्याजवळ राहणार. ह्यासाठी आपण ही फ्रेम इथे लावूया, अगदी तुझ्यासमोर. निकी म्हणते, वाव, ही फ्रेम खरंच खूप सुंदर आहे. किती क्यूट आहे. निशी ही तुझी फॅमिली आहे? निशी म्हणते, हो. निकी म्हणते, हाऊ क्यूट. निशी म्हणते, थँक्यू. निकी हसून म्हणते, वेलकम. उमा ओवीला म्हणते, गे बाय, किती पाऊस लागलाय. पावसा पाण्याचे दिवस आहे. ओवी, नीरज आणि निशी पोचले असतील ना गं? ती म्हणते, मावशी ते फोन नाही उचलत, पण ते पोचले असतील, बिझी असतील कुठेतरी. माझा मिस कॉल बघून करतील फोन. तेवढं तुमाच्या अंगावर पाणी पडतं. ती वर बघते आणि म्हणते, पाणी? आता पाणी जास्त पडायला लागतं. ओवी म्हणते, काय आहे सगळं? उमा म्हणते, अगं छतावर ताडपत्री टाकायची राहिली म्हणून छत गळायला लागलं. तिथून पातेलं दे. ओवी पातेलं घ्यायला लागते, पण घरामध्ये सगळीकडेच गळायला लागतं. ओवी म्हणते, मावशी इथे पण पातेल लागेल. नीरज म्हणतो, कसं वाटलं घर? आवडलं? निशी म्हणते, हो खूप आवडलं. पण सर, तुम्ही तर घरामध्ये 4च माणसं राहता ना? मग एवढं मोठं घर असं का? नीरज म्हणतो, आता आपण 4 नाही 5 जण आहोत. जवळ घेत म्हणतो, हळूहळू 5चे 10, 10चे 20 होतील आणि 20चे 40 होतील. निशी म्हणते, सर अहो काय करताय तुम्ही? कुणीतरी बघेल, कुणीतरी ऐकेल. काय बघताय? नीरज म्हणतो, तू कायम अशीच हसत राहा, मला खूप आवडते. निशी बाहेर बघते आणि म्हणते, वातावरण छान आहे ना? सर, ते निकिता काय करतात? नीरज म्हणतो, निशी डॅड आहेत ना, त्यांचे बिझनेस पार्टनर कुलकर्णी, त्यांची मुलगी आहे ती. लहानपणापासून खूप ब्रिलियंट, शार्प, कॉन्फिडेंट आणि पॉझिटिव्ह आहे ती. इनफॅक्ट मी माझ्या आयुष्यात एवढी पॉझिटिव्ह व्यक्ती कधीच बघितली नाही. तो आता निकीचं भरभरून कौतुक करत असतो. निशी बाहेर बघत राहते. तो तिला पकडून म्हणतो, काय झालं? तू एवढी शांत शांत का? आय नो, जागा नवीन आहे ना, तुला ॲडजस्ट करायला वेळ लागेल. अशी शांत नको राहू, बोलत जा ना आमच्याशी. निशी म्हणते, सर, दादा, आई आणि ओवी माझी आठवण काढत असतील ना? एवढ्यातनं ते सगळे जेवायला बसले असतील. नीरज म्हणतो, तुला घरच्यांची आठवण येते का? थांब. तो फोन घेतो आणि म्हणतो, अरे मला ओवीचे मिस कॉल आहेत. निशी म्हणते, थांबा. तिचा मोबाईल घेते, तिला पण मिस कॉल असतात. नीरज म्हणतो, थांब मी कॉल करतो. तो फोन लावतो पण कट करतो. निशी म्हणते, सर कट का केला? तो निशी, नॉर्मल कॉल नको, व्हिडिओ कॉल करूया. तिला खूप आनंद होतो. ती चालेल. ती व्हिडिओ कॉल करते. ओवी म्हणते, मावशी निशीचा व्हिडिओ कॉल आला. उमा म्हणते, अगं उचलू नको, हे सगळं तिने पाहिले ना, ती काळजी करेल. ओवी म्हणते, डोंट वरी, तिला काही दिसणार नाही, मी तसं मॅनेज करते, रिलॅक्स. ती फोन उचलते. निशी म्हणते, एवढा वेळ का लागला? ओवी म्हणते, निशी तू उचलला नाही, मी काही बोलले का? बरं मला सांग ना, नवी नवरीचं स्वागत कसं केलं? खूप छान केलं असेल ना? तू उखाणा घेतला का? आता नीरजचा चेहरा पडतो. निशी म्हणते, हो गं, माझं स्वागत खूप छान झालं. आता त्या दोघीजणी बरंच काही बोलतात. निशी म्हणते, आई आणि दादा कुठे? पाण्यामुळे उमाचं ब्लाऊज भिजलेलं असतं. ती पदर घेते आणि म्हणते, निशी कशी आहेस तू? रघुनाथ अंगावर टॉवेल घेतो आणि ओवी शेजारी बसतो. आता तिघं पण बोलत असतात. निशीला रडायला येतं. रघुनाथ म्हणतो, तू जर रडली ना, तुला मी व्हिडिओ कॉलच नाही करणार. निशी म्हणते, नाही दादा, नाही रडणार.
रघुनाथ म्हणतो, तू तुझं घर, नवरा आणि सासू सासरे यांच्याकडे लक्ष दे. ओवी म्हणते, निशी तुझं घर दाखव ना. नीरज म्हणतो, यस, गुड आयडिया. चल 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 दाखव. निशी घर दाखवते आणि फ्रेम पण दाखवते. उमाच्या डोळ्यात पाणी येतं. तेवढ्यात पाण्याने पातेले पण भरतात. रघुनाथाने ती फेकत असते, पण आता घर जास्तच गळायला लागतं. रघुनाथ लाईट बंद करतो. ओवी म्हणते, निशी इकडे खूप पाऊस आहे, त्यामुळे लाईट गेली. बंद करते हां. पण निशी काय बंद करत नाही आणि म्हणते, आई तुझा स्वयंपाक झाला का? मंजू म्हणते, अहो फोन करता का? निशी पोचली असेल ना? तो नको गं, नवीन घर असेल, आपण दादाला विचारू. ते बघतात तर लाईट बंद असतो. तेवढ्यात श्रीनू पण बाहेर येतो. बंधू म्हणतो, असं काय झालं? यांची लाईट का बंद? आता तिघं पण पळतात. बंधू म्हणतो, दादा वहिनी काय झालं? सगळीकडं लाईट आहे, फक्त मांगऱ्यात नाही आहे. ओवी म्हणते, निशी हे बघ, बंधू काका आणि श्रीनिवास आलेत, बोल त्यांच्याशी. आता बंधू निशीशी भरभरून बोलतो. रघुनाथ तुम्हाला खुणवतो, बंद करा. फोन ठेवल्यानंतर बंधू म्हणतो, दादा लाईट का बंद केली? रघुनाथ म्हणतो, अरे मीटरमध्ये पाणी जाईल आणि त्यामुळे शॉर्ट सर्किट होऊ शकतं. बंधू म्हणतो, दादा ते काही नाही, तुम्ही आत्ताच्या आत्ता घरी चला. पाहिजे तर आज रात्री राहा आणि उद्या या. रघुनाथ म्हणतो, बंधू. श्रीनू म्हणतो, दादा मामा आम्ही नेहमी तुझं ऐकतो, आज तू आमचं ऐक, चल बरं. पण रघुनाथ काय ऐकत नाही. बंधू म्हणतो, ठीक आहे, आज रात्री मी पण इथे राहणार. श्रीनू म्हणतो, मग मी पण राहणार. रघुनाथ हसायला लागतो, म्हणतो, तुम्ही ऐकणारच नाही ना? शेवटी तुम्ही ह्यावर पर्याय काढलाच. उमा म्हणते, अहो मला अजून स्वयंपाक करायचा आहे. रघुनाथ म्हणतो, बत्ती लावूया ना आपण. ओवी म्हणते, बत्ती मीन्स? रघुनाथ हसत म्हणतो, हिला अजून बत्ती माहीत नाही, चल आज तुला कळेल गावाकडचा आनंद. इकडे एसी चालू असतो, त्यामुळे निशीला खूप थंडी वाजते. नीरजला जाग येते. तो पटकन एसी बंद करतो आणि खिडकी उघडतो आणि म्हणतो, निशी अगं सांगायचं ना, तुला किती थंडी वाजली? ती म्हणती, सर तुमची झोपमोड झाली ना, मला एसीची सवय नाही आहे. तो म्हणतो, अगं इथे खूप गरमी असते, एसी लागतोच. निशी म्हणते, पण मला सवय नाही ना. आता तिला आठवतं रघुनाथचं बोलणं. ओवी बघ, परदेशातून आलं आणि गावाला आपलंसं केलं. आता नीरजाने तिच्यामध्ये बरंच काही बोलणं होतं. इकडे बत्तीच्या प्रकाशात सगळे आनंदात जेवत असतात. ओवी म्हणते, बत्ती लाईट डिनर. बंधू म्हणतो, हे काय असतं? श्रीनू म्हणतो, मामा आपण बत्तीच्या प्रकाशात जेवतो ना, त्याला म्हणतात बत्ती लाईट डिनर. बंधू हसत म्हणतो, तसं असेल ना तर आमचं पावसाळ्यामध्ये खूप वेळा होतं, पण हे झालं. पण खेडेगावामध्ये थोडं काही झालं ना लगेच लाईट जाते, मग काय होतं? बत्ती डिनर. श्रीनू म्हणतो, मामा अरे बत्ती लाईट डिनर. उमा म्हणते, बंधू भाऊ मंजूला सांगा खिचडी खरंच खूप छान झाली आहे. बंधू म्हणतो, वहिनी मंजूने खिचडी पाठवली नसती तर तुम्ही सगळेजण उपाशी झोपला असतात ना. असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.